चला तात्या, 3 वर्ष उरली आता रिटायरमेंटला. खरंय भाऊ तुझं. पण आता रिटायरमेंट नंतर फक्त आराम करायचा. नाही, तुला ते शक्य आहे, मला ते शक्य नाही आहे बाबा. मला तर आणखीन 10 वर्ष एक्सटेन्शन मिळालं ना तरी सुद्धा चालेल. असं का म्हणतोस? अरे महेश हुशार आहे, त्याचं शिक्षण करायचं आहे, एवढा मोठा खर्च आहे बाबा. नशीबवान आहे भाऊ तू. अरे चांगली मुलं निपजायला नशीब लागतं, नशीब. असं काय म्हणतोस भाऊ? अरे देवानं मला 2 मुलं दिली, दोन्हीही कामातनं गेली, वाईट संगतीत लागली, दारू पितात. तू तुझ्या डोळ्यानं बघितलंस का त्यांना दारू पिताना, सिगरेट ओढताना? नाही रे, प्रत्यक्ष नाही बघितलं, पण कानावर आले. लोक काय खोटं बोलतात का? तात्या, लोकांच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. ठीक आहे, लोक खोटं बोलतात, पण मी प्रत्यक्ष बघतोय त्याचं काय? शिक्षण नाही, मेहनत नाही, अभ्यास नाही, कॉलेजला जायचं म्हणाला तर गाडी पाहिजे म्हणाला, त्याला गाडी घेऊन दिली, पण काय पुढं काय? काही नाही, ग्रॅज्युएट नाही होता आलं. म्हटलं 1 का 4 वर्ष घे, पण एकदाचा ग्रॅज्युएट हो. पण नाही, जाऊ दे, चला निघूया, उद्या भेटू. उद्या नाही रे. का? उद्या मी साताऱ्याला जाणार आहे. सातारला एक अनाथ आश्रम आहे, बर, त्याच्यासाठी काही फंड गोळा केलाय, तो त्यांना नेऊन द्यायचा. किती करतोस रे लोकांच्यासाठी, म्हणून तर तुझ्या पदरी एवढं पुण्य पडतंय. मी कुठलीही अपेक्षा ठेवून करत नाही, आपण आपलं करत राहायचं. लक्षात महेश, झाला की नाही अभ्यास? चल आता झोप, चल बघू. थोड्या वेळानं झोपतो ना मी. हे बघ, पाहिजे तर सकाळी उठून अभ्यास कर. मला 1 कप कॉफी देशील का तू? नाही आता अजिबात नाही. रात्र खूप झाली, रात्रीचं जागरण बरं नाही. हा, झोप चल. हा, महेश, अरे ऐकणारच ना माझं? चल लवकर लवकर झोपायला जा. हा, उद्या पहाटे निघतोय. कुठं? साताऱ्याला जाऊन येतो. ते अनाथ आश्रमाचं काम आहे ना. मग ऑफिसला नाही जाणार? नाही, रजा काढतोय, रजा संपवून टाकतो. किती वाजता उठवायचंय? बरोबर 6:30. महेश, अरे मी 2 दिवस संकेश्वरला जाऊन येईन म्हणते वसूकडं. गेल्या महिन्यात तिची आई गेली होती ना, त्याच्यानंतर अजूनही गेले नाही भेटायला. आणि आणायचे हेही बाहेर गावी गेलेत. आज अचानक वसू मावशीची आठवण कशी काय आली? अरे अचानक नाही रे, मध्ये ती मला म्हणाली होती येऊन जा म्हणून. आणि आई गेल्यापासून खूप हळवी झाली रे ती. बरं मी येतो सोडायला तू. अरे काही नको, मी काय फार लांब चालले नाही आहे. अरे इथंच तर चालले संकेश्वरला, जाईन माझे मी. बरं नीट जा. आणि बसमधून उतरू नकोस. इथं सांगलीत बसलीस की सरळ तिथंच उतर. बर. हा, आणि औषधं घे तुझ्या आठवणीनं. हो रे बाबा. आणि तिथं पोचल्यावर आधी मला फोन करायचा. अरे किती काळजी करशील माझी. बरं, कधी येणारस? हे बघ, आज शुक्रवार मी संध्याकाळपर्यंत पोहोचेन. रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी येईन. पण तू घरावर लक्ष ठेवणार असशील तर. हा, तू नको ग त्याची काळजी करू, जाऊन ये तू. आणि हो, तिकडे निघालीत आहेस तर येताना कोल्हापूरला श्यामल मावशीकडे पण जाऊन ये. अरे हो, भाऊजींची साताऱ्याला बदली झाल्यापासून ती पण सारखी म्हणते येऊन जा म्हणून. एकटीला कंटाळा येत असेल ना तिला? हो बाबा, बघते, वेळ मिळाला तर जाईन, नाही तर मग पुढच्या वेळेला. बरं मी कॉलेजला जाऊन येतो, तू जाऊन ये. हा, चल बाय. सांभाळून जा. जेवायला काय करू? हा, ते नंतर बघू.
आज काय थाप म्हणली शांताला? अनाथ आश्रमाचं काम होतं म्हणून सांगितलं. पक्के थापाडे आहात तुम्ही. काय करणार, तुला भेटायचं असतं ना, मग काय खरं सांगून येऊ म्हणतेस? काहीतरीच काय. तरी बरं शांताला अजून आपल्याबद्दल शंका आली नाही. पण बाकी तुझ्या नवऱ्याची ट्रान्सफर आपल्या पथ्यावर पडली आहे. हो, पण त्यांना शंका आली असं वाटते मला. असं काय वाटतंय तुला? सरळ सरळ नाही, पण एकदा बोलले, तुझ्या त्या लाडक्या भाऊसाहेबाचं येणं हल्ली खूपच वाढले. अगं पण मी इथं सारखा येतो असं त्याला कोणी सांगितलं? शेजारी पाजारी आहेत ना, ते काय डोळे बंद करून बसलेत? बारीक लक्ष असतं त्यांचं. पण जाऊ दे तो विषय. मला तुमच्यासोबत खूप सुख मिळतं. आणि मलाही. शांता एकदम शांत, कशातच रस नाही. आमच्याकडेही तेच, सगळा वृक्ष कारभार. तिला खूप समजून झालं, पण नाही, मला कसली इच्छाच होत नाही. या वयात हे बरं दिसतं का? असली उत्तर ऐकून नुसता वैताग आलाय. पण आता मी आहे ना. तू आहेस म्हणून तर जगतोय. आता या वेळेला कोण असेल? त्या असतील शेजारच्या जोशी काकू. आले असतील विरजण मागायला. विरजण मागायला का विरजण टाकायला? आज त्यांना जरा खडसावूनच सांगते, नको त्यावेळी यायचं. अगं, मला बघून दचकाला काय झालं? आणि हे काय, तुझ्यापेक्षा बुजगावणं बरं. तू इथे काय ग, भाऊजी आलेत की काय? मी तुला डिस्टर्ब तर नाही केला ना? अगं, मी वसूकडे गेले होते संकेश्वरला, तर नेमकी ती तिच्या मुलाकडे गेली. मग शेजारी बसले थोडा वेळ. मग म्हटलं चल तुला भेटून जावं. हे बघ, मला भूक लागली, मस्तपैकी काहीतरी खायला कर. हां, तोपर्यंत मी कपडे बदलून येते. आत्ता लाज वाटते तुला? माझं चुकलं, मला माफ कर. गप्प बस, तुझं माझं काही नातं राहिलेलं नाही. अहो देव बघता, बाहेर या. आणि काय ग, काय ग, तुला माझा संसार मिळाला तर राख रांगोळी करायला? तुला जरा सुद्धा माझी आठवण आली नाही? थांब थांब, तुझ्या नवऱ्यालाच कळवते. मग माझी आयुष्यभर रडत. गप्प बस, ते मला ओळखलं का? मला लागते ना मी. असं काय करताय? शांता, अगं पाणी घेऊ दे जरा. शांता, हे शांता, 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 बोलतच नाहीये. हे शांता, शांता, हे काहीच बोलत एक पडकं घेऊ दे. शांताच्या डोक्याला जबर मार बसला होता. भाऊसाहेबांनी तिला डॉक्टरकडे न्यायचं ठरवलं, पण प्रचंड प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळं तिचा जागीच मृत्यू झाला होता. भाऊसाहेबांनी प्रकरण दाबण्याचं ठरवलं. प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी ते तिला दूरवरच्या जंगलात टाकून आले. आत्ता का? माझं घर आहे, मी केव्हा येऊ शकतो. मला एवढं घाबरायला काय झालं? बॅग कोणाची? ही बॅग कोणाची? मराठी कळतंय ना? भाऊसाहेबांची. इथं काय करतेय? काय कामानिमित्त आले होते. मला काही माहित नाही, मी मूर्ख आहे असं समजून तुमची जी काही थेरं चालली आहेत ना ती बंद करा. तुला काय वाटतं मला काहीच माहित नाही? तू असं का वागतेस? तुला काय करणे इथं? मी कमवून खायला घालतोय ना तुला. मी बाहेर राहतोय म्हणजे चैनीत राहत नाही. तू इथं चैनीत राहावंस म्हणून मी बाहेर राहून कमावतोय.
तो भाऊसाहेब जर परत इथं दिसला ना तर त्याचा बंदोबस्त मी करेनच. पण तुझी काही खैर नाही. शेवटचं सांगतोय, बॅग इथं ठेवली म्हणल्यावर तो न्यायला येणारच. पण तू गप्प राहायचंस. जे काही बोलायचं ना ते मी बोलेन. कळलं? झालं सगळं. मला नाही वाटत कोणाला आपल्यावर शंका येईल म्हणून. या 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 नाही, बसा जरा, बसा. नाही, उभारायचे कष्ट घेऊ नका. हं? नाहीतरी इथलं सगळं स्वतःच असल्यासारखं वापरताय ना तुम्ही. आजपर्यंत जो काही प्रकार झाला ना तो आपलं नातं बघून मी विसरायचा प्रयत्न करीन. अरे तुझ्या मुलाला आणि बायकोला हा सगळा प्रकार कळाला तर काय वाटेल त्यांना? वय काय, आपण करतोय काय याचं भान आहे का जरा? तुम्हा लोकांना लाजा कशा वाटत नाहीत? हे बघ, या पुढं या घराच्या आसपास जरी दिसलास ना तर तंगड तोडून हातात येईन. चल तुझा हा कचरा आणि निघून चालली. शांताचा मृत्यू आणि रवींद्रला कळालेले भाऊसाहेबांचे संबंध, त्यामुळे भाऊसाहेब अस्वस्थ होते. पण जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात नव्यानं कपडे वगैरे बदलून ते आपल्या घरी आले. बाबा तुम्ही इतक्या लवकर? तुम्ही आज संध्याकाळी येणार होतात ना? नाही अरे, काय आहे, काम लवकर आवरलं म्हणून लवकर आलो. बाबा पाणी घ्या. बाबा बाबा पाणी. शांता कुठं आहे? ती कालच गेली आहे वसुमावशीकडे राहायला, संकेश्वरला. काय, कधी येणार आहे? उद्या संध्याकाळपर्यंत येईल. अशी कशी मला न सांगता गेली? ठीक आहे, मी खूप थकलोय, थोडी विश्रांती घेतो. हॅलो, हां वसू, कशी आहेस? अगं काम कसलं आलंय? शांता आले ना तिकडं? नाही अगं, काल सकाळी ती तुझ्याकडे जाते म्हणून गेली आहे. कमाल आहे. मग गेली कुठं? हां हां, मी फोन करतो तुला. हो हां हां, कळवतो कळवतो कळवतो. हो हो हो, कळवतो. अरे वसू काल घरी नव्हती, ती तिच्या मुलाकडे गेली होती. ती आज सकाळी आली आहे. मी श्यामल मावशीला फोन लावतो. फोन द्या की. कदाचित ती कोल्हापूरला गेली असेल. ठीक आहे बघ. हां श्यामल मावशी, महेश बोलतोय ग. हां, काल आई संकेश्वरला गेली होती पण वसू मावशी नव्हती तिथे. मग तुझ्याकडे आली आहे का ती? नाही. कमाल आहे, कुठे गेली मग ही? हां हो हो, हां कळवतो कळवतो. हां बाबा, आपण कंप्लेंट देऊया. नको, थोडं थांब, संध्याकाळपर्यंत थांब. 1000 वेळा सांगितलं एक मोबाईल जवळ ठेव म्हणून, तर नको. मला कशाला लागतोय म्हणे मोबाईल. कधीही सांगितलेलं ऐकणार नाही बाई. आपण पोलीस कंप्लेंट देऊया, मला भीती वाटते. ठीक आहे, एक फोटो एक घे बरोबर. हो.
अरे महेश, फोटो घे आईचा. चल ना लवकर. पुन्हा चूक झालेली चालणार नाही. हां, आत्ता समजावून सांगतोय, पुन्हा सांगणार नाही. सोडायला साहेब नमस्कार. मी भाऊसाहेब पाटील. हा माझा मुलगा महेश. साहेब एक कंप्लेंट द्यायची आहे. बसा. बोला. साहेब काल सकाळी माझी बायको बहिणीकडे जाते म्हणून घरातनं बाहेर पडली आहे. अद्याप घरी आलेली नाही आहे. फोटो आणलाय? हो. साहेब प्लीज लवकरात लवकर काहीतरी करा हो. तुम्ही धीर सोडू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. एक काम करा, तुम्ही तुमचे मोबाईल नंबर्स यावर लिहून द्या. साहेब याआधी असं कधीही झालं नव्हतं. काळजी करू नका, आपण प्रयत्न करतोय. कुठं असेल हो हे? फोन कोणी केला होता? ठीक आहे, बघा चेक करा काय सापडतं का बघा आजूबाजूला. कांबळे काय मिळते का? मॅडम काय मिळालं का? सर नाही, दागिने आहेत तसेच आहेत आणि डोक्याच्या मागच्या बाजूने मार लागले. पंचनामा करून घ्या आणि बॉडी PM ला पाठवून द्या. ओके सर. आणि रिपोर्ट ताबडतोब मागून घ्या. हॅलो, हो बोलतोय. काय काय झालं? शांता गेली? महेश, अरे असं किती दिवस राहणार आहे? जे झालं ते आपण बदलू तर शकत नाही ना. अरे स्वतःला सावरायला हवं. आणि हे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. महेश, हे बघ, मी आज पुण्याला जाणार आहे. ते आश्रमाचं काम आहे ना, म्हणून. तुम्ही पुण्याला निघालाय? हो. अरे ती जमलेली देणगी आश्रमाला द्यायची ना, म्हणून निघालो. आणि हे बघ, स्वतःला सावर. ते खूप वाईट झालं. मला शांताची खूप आठवण येते. अगं पण जे काही झालं त्यात आपली काहीच चूक नाहीये. आपण काय तिला ठरवून मारलेलं नाहीये. तो केवळ एक अपघात होता. तरी पण मला असं वाटतं की आपण हे आपलं भेटणं थोडा दिवस तरी थांबूया. शांत गेल्यापासून मला खूप अपराधी वाटतंय. माझं कशातच लक्ष लागत नाही. मला झोप लागत नाही. डोळे बंद केल्यावर शांताचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आपण काही दिवस तरी एकमेकांना नको भेटायला. अगं असं काय म्हणतेस?
आता मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. मी आज हा जो काही आहे ना तो केवळ तू माझ्या बरोबर आहेस म्हणून. तू जर लांब गेलीस ना तर मी जगू नाही शकणार. मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय. महेश शांत हो. थांब रे, त्याला बाहेर घेऊन जावा. अरे वा रवींद्र साहेब, अहो तुम्हाला तर शोधत होतो. अहो त्या दिवशी मी घरी आलोच नव्हतो. मग मी कसा मारेन त्यांना? साहेब मी नाही हो मारलं त्यांना. हे बघ, मी आज पुण्याला जाणार आहे. ते आश्रमाचं काम आहे ना म्हणून. तुम्ही पुण्याला निघालाय? हो, अरे ती जमलेली देणगी आश्रमाला द्यायची ना म्हणून निघालो. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार श्यामल आणि भाऊसाहेब पाटील यांचा मृत्यू गळा चिरून झालाय.